मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याची घटना आज घडली आहे। दहशतवाद विरोधी पथकाची टीम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात पोहोचली असून अधिक माहिती घेत आहे। नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या टीमकडून अधिक तपास सुरू आहे। कर्नाटकच्या हुबळी येथून ही धमकी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात 3 वेळा फोनद्वारे आली आहे। यात 100 कोटीची खंडणी मागितल्याची माहिती समोर येत आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या नागपुरात मुक्कामी आहेत। सकाळपासून ऑफिसला 3 कॉल आलेले होते। त्या संदर्भात पोलिसांची सायबरची टीम आणि इतर टीम सुद्धा आमच्या वर्किंग चालू आहे। लवकरच कोण आहे कुठला आहे याच्याबद्दल माहिती मिळेल। ते आणखी डिटेल नाही आहेत आपल्याकडे। ज्यावेळेस आपण पूर्ण डिटेल होऊ त्यावेळेस आपल्याला आमचे वरिष्ठ सांगतील। त्याबद्दल आणखी चालू आहे माहिती घेणं, काय प्रकार आहे आणि कोणता कशा पद्धतीने आहे आणि ते लवकरच आम्ही सांगू। जोपर्यंत डिटेल मिळत नाही तोपर्यंत आपल्याला काही सांगता येणार नाही। फोन नंबर कुठले आहेत, ट्रेस झाले का? फोन नंबर कुठले आहेत, ते महाराष्ट्रातले आहे की महाराष्ट्र बाहेर? नाही, आतापर्यंत ते डिटेल येईपर्यंत काही आपल्याला सांगता येणार नाहीये। पण जोपर्यंत पूर्ण डिटेल येतील आहे तो नंबर खरा आहे कोणता आहे तर त्याच्या अनुषंगाने डिटेल आल्यानंतर ऑन रेकॉर्ड आल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करता येतील। लँडलाईनवरती की मोबाईलवर फोन? लँडलाईनवरती फोन होता तो आणखी कळालं नाही। BSNL कडून CDR मागवलेले ते जनरेट व्हायला 2 ते 3 तास लागतील। त्यानंतर ते पूर्ण डिटेल मिळेल। कर्नाटकमधून तो कॉल आला नाही, आणखी डिटेल नाही त्याबद्दल मिळाली। खोडसाळपणा आहे की काय सिरियस दिसतंय? नाही, जोपर्यंत डिटेल येईपर्यंत हा आपल्याला आणखी क्लिअर करता येणार नाहीये। सुरक्षा तर जे आहे ते आम्ही काळजी घेतोय, त्या पद्धतीने सुरक्षाही वाढवलेली आहे आणि साहेबांच्या जे ज्या ठिकाणी प्रोग्राम आहेत त्या ठिकाणी आम्ही त्या पद्धतीने काळजी